हॅलो फ्रेंड्स, मी पी एस आय विशाल सवाई आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघा, आजचं जे सेशन आहे ते आहे कंबाईन गट ब किंवा क, जी पुढची येणारी पूर्व परीक्षा आहे 2025 ची, त्याची स्मार्ट तयारी कशी करायची. मित्रांनो, तयारी तर सगळीच करतात बरं का, परंतु जे सक्सेसफुल लोक असतात किंवा ज्यांचे कट ऑफ क्लिअर होतात, जे रँकमध्ये येतात, ते काहीतरी एक स्मार्ट तयारी करत असणार आहे. आपल्याला शब्द ऐकलेला असतो की स्मार्ट तयारी, परंतु ती कशी करायची हे आज आपण बघणार आहे. बघा मित्रांनो, या स्पर्धा परीक्षेमध्ये हजारो लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरत असतात. मान्य तुम्हाला? यस. तरी सुद्धा सगळीच लोक अभ्यास करतात, बरोबर? सपोज लाखो लोक अभ्यास करतायत, तर सगळीच लोक अभ्यास करताय. सगळ्या लोकांकडे ऑलमोस्ट सेम पुस्तक आहे. असं आहे की त्याच्याकडे वेगळी पुस्तकं आणि दुसऱ्याकडे वेगळी पुस्तक नाही. सगळी जण अभ्यास करताय, सगळी लोक सुद्धा सेम कंटेंट किंवा सेम पुस्तक यूज करतायत. तरी सुद्धा फक्त मोजक्याच लोकांना सक्सेस का मिळतं? विचार केलाय का? मित्रांनो, जर तुम्हाला त्या मोजक्याच लोकांमध्ये यायचं असेल, ते आपण बघणार आहे की सक्सेस किंवा हे जी कंबाईन येणारी पूर्व परीक्षा आहे, त्यामध्ये तुम्हाला जर चांगलं यश मिळवायचं असेल, तर त्यासाठी तयारी कशी करायची हे आपण आज डिटेलमध्ये व्यवस्थित बघणार आहे. तुमच्याकडं समोर नोटबुक आणि पेन ठेवा. फार महत्त्वाची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, ते वेगळं काय करतात? बघा, पहिली गोष्ट त्यांच्याकडे स्मार्ट स्ट्रॅटेजी असते. आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा तुमच्याकडे स्मार्ट स्ट्रॅटेजी असली पाहिजे. परंतु ती कशी असली पाहिजे, ती स्मार्ट स्ट्रॅटेजी कशी बनवायची, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, ते आपण पुढच्या काही स्लाइडमध्ये बघणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक त्यांच्याकडे असतो कन्सिस्टन्सी, सातत्य. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या दिवसातले 10 तास अभ्यासाला देताय, तर ते सातत्य, कन्सिस्टन्सी दररोज असली पाहिजे. असं नाही की आज 10 तास अभ्यास केला, त्या 5 तास अभ्यास केला, परवा दिवशी ब्रेक घेतला. तर एखादा सण आला, फेस्टिव्हल आला, चालला घरी गावाकडं, असं नकोय मित्रांनो. मित्रांनो, एक स्मॉल डेली इम्प्रूव्हमेंट नावाची कन्सेप्ट आहे. एखादी गोष्ट जर तुम्ही दररोज करत गेला ना, फार काही दिवसानंतर फार मोठा आवाका तुमचा झालेला. बघा, सपोज तुम्ही बँकेमध्ये, माझं फेव्हरेट एक्झाम्पल आहे. सपोज तुम्ही बँकेमध्ये ₹1-1 टाकताय. म्हणाल की सर, ₹1-1 फार छोटी अमाउंट आहे. पण मित्रांनो, जर तुम्ही ₹1-1 जर वर्षभर टाकत गेला, तुमच्याकडे किती पैसे जमा होईल रे? मित्रांनो, तुमच्याकडे ₹365 जमा होईल. तसं बघितलं तर ₹1 मानानं 365 फार मोठी अमाउंट तुमच्याकडे जमा झाली आहे. ही केव्हा झाली माहिती आहे का? जेव्हा तुम्ही सातत्यानं दररोज न चुकता ती गोष्ट करत गेलाय. आपली जर तुम्ही कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करताय पुढचे किंवा कुठल्याही एक्झामची करताय, तर तुमच्याकडं मित्रांनो हे सातत्य असणं फार गरजेचं आहे. फार डिसिप्लिन लागते आणि फार एक मेहनत लागते हे सातत्य ठेवायला. त्यामुळे तुमच्याकडं पहिलं तर हे सातत्य असलं पाहिजे. तुम्ही किती हुशार आहात, तुमच्याकडे किती नॉलेज आहे, तुम्ही नवीन आहात की जुने आहात, हे काही मॅटर करत नाही जास्त. पण जर तुमच्याकडे सातत्य असेल, तर हे मात्र मॅटर. त्यानंतर इफेक्टिव्ह रिव्हिजन स्ट्रॅटेजी 4R. हे काय आहे? हे पुढे इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे एकदम. कारण आपल्याला परीक्षेमध्ये कट ऑफ क्लिअर का होत नाही? कारण रिव्हिजन नाही तेवढ्या प्रमाणात. कारण आपण एखादं पुस्तक घेतो वाचायला. एखादं पुस्तक वाचलं की त्यानंतर बाकीचे 4-5 पुस्तकं संपवतो. पहिलं पुस्तक तेव्हा पुन्हा आपण 2-2.5 महिन्यानंतर पहिलं पुस्तक. 2-2.5 महिन्यांचा गॅप पडलेला असतो. त्यामुळे आपण बऱ्यापैकी डेटा विसरून. मित्रांनो, आठवड्याभरामध्ये तुमच्या 4 रिव्हिजन कशा करायचं ना, हे पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही आजपासून इम्प्लिमेंटेशन करत असाल, तर तुम्ही प्रिलियमच्या रेसमध्ये असणार, मेन्सच्या पण रेसमध्ये असणार आणि पोस्ट मिळवण्याच्या फार जवळ तुम्ही असणार. मित्रांनो, स्वप्न बघणं फार सोपं आहे बरं का रे, की मला पोस्ट मिळवायची आहे, माझं स्वप्न पूर्ण करायचंय. सोपं आहे. परंतु मित्रांनो, ते मिळवण्यासाठी जी मेहनत लागते आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी लागते ना, ते फॉलो करायला फार मोठी मेहनत. आणि आणि जर मी तुम्हाला सांगतो, की ह्या 3 गोष्टीवरती जो व्यक्ती आजपासून पुढे डिटेलमध्ये मी सांगणार आहे.
ह्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या गोष्टीचं जर तुम्ही पुरेपूर इम्प्लिमेंटेशन करत असाल ना, तर तुम्हीच मला सांगाल की महिना 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो. मित्रांनो, फार मोठा चेंजेस तुमच्या स्टडीमध्ये होऊ शकतो. बघा, तुम्ही जर येणारी कंबाईनची तयारी करताय, तर कंबाईनचा पेपर तुमचा आहे 9 नोव्हेंबर 2025, राईट? फाईन. म्हणजे पहिली गोष्ट, आजपासून माझ्याकडं प्रत्येक दिवसाचा हिशोब असला पाहिजे. असा नाही की दिवस आला, दिवस गेला, चाललाय फक्त पुस्तक वाचण्याचं, ते पुस्तकं घ्यायचे, कशा पद्धतीने वाचायचे. तर असं करून परीक्षा पास होत नाही. बघा, तुमच्याकडे प्रत्येक दिवसाचा हिशोब असला पाहिजे, प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग असलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जवळपास 135 दिवस आहे. ते 4.5 महिने तुमच्याकडे आहे. आता 4.5 महिने मित्रांनो, फार मोठा टाईम आहे तुमच्याकडं. जर तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंटनं, प्रॉपर स्ट्रॅटेजीनं आणि सेल्फ करायचं मित्रांनो, स्वतःच अभ्यास करायचा. फक्त प्रॉपर स्ट्रॅटेजी मी जर तुम्हाला सांगितलेली आज सांगतोय, ती स्ट्रॅटेजी तुम्ही जर यूज करत असाल अभ्यासामध्ये, तुम्हाला अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होणार. जास्तीत जास्त लक्षात राहायला लागेल आणि तुम्ही हे जे कट ऑफ भीती तुमच्या मनामध्ये असते, त्याच्या फार लांब किंवा फार पुढे जाऊन राहाल. ठीक आहे? ते 4.5 महिने आपल्याकडे आहे मित्रांनो आणि हे 4.5 महिने तुम्ही जर द्यायला तयार असेल, अ, तर काही गोष्टी तुम्हाला त्यामध्ये फॉलो कराव्या लागतील. पहिली गोष्ट मित्रांनो, जर हे 4.5 महिने तुम्हाला प्रॉपरली युटिलाइज करायचे, तर फोकस असणं फार गरजेचं आहे. कारण भरपूर साऱ्या आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला आपलं मन डायव्हर्ट करत असतात. तर मी थोडक्यात सांगितलंय, की मन विचलित करणाऱ्या गोष्टी कुठल्या आणि सक्सेस मिळवण्यामध्ये अडथळा येतात अशा गोष्टी कुठल्या. यावरती कोणी सहसा बोलत नाही, परंतु बोलणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर पोस्ट पाहिजे असेल, तर आपल्याला फोकस्ड अभ्यास असणं फार गरजेचं आहे. बघा, पहिली गोष्ट ही तुम्हाला माहिती आहे, लायब्ररीमध्ये 2-4 दिवस चांगला अभ्यास करतो कार्यकर्ता, मध्येच अचानक कुणीतरी येतं, त्याला नोट्स मागतं. कार्यकर्त्याचं लक्ष अभ्यासावरून दूर होतं, पूर्णपणे दुसरीकडे जातं. मग 2-3 वर्षानंतर त्याच्या लक्षात येतं, की आपण चुकीच्या ट्रॅकला आलोय. पहिली गोष्ट, तुमच्याकडे प्रायोरिटी. तुमची प्रायोरिटी काय रे? की तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचंय ना, तुम्हाला पोस्ट मिळून जायची ना, तर तुमच्या डोळ्यासमोर दुसरं काहीच नसलं पाहिजे रे. फक्त आणि फक्त तुमची पोस्ट स्टडी हीच प्रायोरिटी असली. त्यासाठी मी तुम्हाला कुठल्या गोष्टी आपल्याला अडथळा आणतात हे पहिल्यांदा सांगतोय. त्यानंतर हा घटक, चहा पिण्यामध्ये तासनतास आपण खर्च करतो. 10 मिनिटाचा चहा प्यायला जातो, 1-1, 2-2 तास बाहेर खर्च करतो. तिसरी गोष्ट, सोशल मीडिया. मित्रांनो, आपण वेगवेगळे सोशल मीडिया, Instagram, WhatsApp, YouTube, मित्रांनो तासनतास रील बघण्यामध्ये किंवा अनवॉन्टेड व्हिडिओज, असे व्हिडिओज बघतो आपण की त्याचा काहीच उपयोग नाही रे. असे भरपूर सारे लोक येतील, व्हिडिओज बनवतील, तुम्ही बघशाल, रील बघताल. मित्रांनो, ऑन एन एव्हरेज आपण 3 ते 4 तास दिवसातला सोशल मीडियामध्ये खर्च करतो. तर तुम्ही सुद्धा करत असाल. बघा, दिवसातले 3 तास जर आपल्या ह्या गोष्टीवरती, सगळ्या गोष्टीवरती आणि सोशल मीडियामध्ये वाया जात असतील, तर तुमचे एका महिन्यामध्ये झाले 90 तास. बघा बरं का, फार महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. किती? 90 तास तुम्ही वाया घालवले या सगळ्या गोष्टींमध्ये, मोबाईलमध्ये. 90 तास गुणिले 12 महिने किती झाले रे? 1080 तास मित्रांनो तुमचे वर्षभरामधले वाया गेले. सपोज तुम्ही दिवसातले 10 तास जर अभ्यास करताय, आपण म्हणूया की एव्हरेज 10 तास अभ्यास करताय, तर 1080 भागिले 10, 108 दिवस मित्रांनो तुमचे गेले सोशल. किती? 365 दिवसापैकी 108 दिवस तुमचे सोशल मीडियामध्ये गेले. तुमचा 30 ते 35% वेळ तर सोशल मीडियामध्येच गेला. मग तुम्हाला सक्सेस मिळणार कसं? आणि अभ्यास करायचा कसा? कधी करायचा? बघा मित्रांनो, ह्या मोबाईल वाचून आपलं काही अडत नाही बरं. काहीच नाही बरं का. जो आपल्याकडे जर पोस्ट नसेल ना, तर आपल्याला कोणी विचारत नाही. त्या मोबाईल वाचून काही राहत पण नाही. असं आहे का रे, की सपोज मोबाईल लायब्ररीमध्ये घेऊन फारच गरजेचं आहे. कारण मला अंबानी साहेबांचा फोन येणार आहे आणि 500 करोडची डील साइन करायची. असं आहे का रे? नाही ना. आपल्यासोबत फोन असल्याचा नसल्याचा काहीच कोणाला मॅटर करत नाही. त्यातून आपल्याला काही फायदा नाही, उलट आपला तोटा आहे मित्रांनो. पहिली गोष्ट, येणारे 4.5 महिने
जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला मोबाईलवरती कंट्रोल ठेवता आला पाहिजे. एक तर तुमचा मोबाईल हॉस्टेलवरती रूमवरती ठेवून या किंवा लाईव्हमध्ये आला की फोन ऑफ करून तुमच्या बॅगमध्ये पाहिजे. जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हाच फक्त बघायचा. ह्या गोष्टी जर तुम्हाला कंट्रोल करण्यात आल्या तर तुमची भरपूर सारी एनर्जी वाचेल, फोकस पण वाचेल. ठीक आहे. आता बघूया की आपली ही जी तयारी करायची कंपनीची ती तयारी कशी करायची. बघा तुम्हाला सांगितलं की 4.5 महिने तुमच्याकडे आहे, म्हणजे 135 दिवस. बघा आता तुम्हाला करताना ह्या 135 दिवसामध्ये सुरुवातीचं 60 दिवसाचं नियोजन मी सांगतो. सुरुवातीचे 60 दिवस काय करायचं, त्यानंतरच्या राहिलेल्या दिवसांचं काय करायचं. नोटबुक आणि पेन घेऊन व्यवस्थित बघा. मला ते रिव्हिजन कसं करायचं हे पण मी तुम्हाला छान सांगणार आहे. बघा पहिले 60 दिवस तुम्हाला जीएस सोबत मराठी आणि इंग्लिश सुद्धा करायचंय. आपण चुका काय करतो, आपण पूर्णपणे प्रिलियम करतो आणि प्रिलियम क्लिअर झाली मित्रांनो, तुम्हाला जी पोस्ट मिळेल ती प्रिलियमच्या मार्क्सवरती नाही भेटणार. तुम्हाला जे पोस्ट भेटणार आहे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळत आहेत यावरती तुमचं लागत असतं. प्रिलियम क्वालिफाय करावीच लागते, परंतु मुख्य परीक्षेचे मार्क्स काउंट केले जातात. आपण चूक काय करतो, आपण फक्त शेवटपर्यंत प्रिलियम करत राहतो. एकदा प्रिलियमचा कट ऑफ क्लिअर झाला मग आपण मेन्सला बसतो. मग एकदा प्रिलियमचा निकाल लागला की फक्त प्रिलियमच्या पेपर नंतर तुमच्याकडे फक्त 2 ते 2.5 महिने असतात. आणि तुम्ही जर अगोदर मुख्य परीक्षेची तयारी केलेली नसेल तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये काहीही होत नाही. सिलेबस कव्हर करायला 2 ते 2.5 महिने लागतात मुख्य परीक्षेचा, मराठी, इंग्रजी आणि इतर. तर रिव्हिजनला वेळ भेटत नाही, सिलेबस कव्हर होत नाही. त्यासाठी काय करायचं रे, त्यासाठी आत्तापासून ती तयारी करून ठेवायची. कारण वेळ ना रे आपल्याकडे 4.5 महिने वेळ आहे आपल्याकडं. त्यातले पहिले 2 महिने तुमचं मराठी इंग्रजी म्हणजे मुख्य परीक्षा प्लस प्रिलियम असा अभ्यास. काय समजलं तुम्हाला. पहिले 2 महिने पूर्व प्लस मुख्य परीक्षा हा तुमचा नियोजन असलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मुख्य परीक्षेची तयारी आता करून घ्यायची. म्हणजे तुम्ही जर आत्ताच मराठी इंग्रजीचा अभ्यास करून घेतला तर तुमचे पुढचे आता जीएस पण करणार आहेत तुम्ही, आणि जेव्हा तुम्ही पुढचा कट ऑफ क्लिअर कराल, पूर्व परीक्षा पास व्हाल, तेव्हा तुमचा ऑलरेडी मुख्य परीक्षेचा अभ्यास झालेला असेल, तेव्हा फक्त रिव्हिजन करायला जायचं असतं. ते पोस्ट मिळण्याचे चान्सेस वाढतात मित्र. समजतंय का रे. पहिली गोष्ट आतापासूनच तुम्ही जीएस बरोबर मराठी इंग्रजी पण तुम्हाला घ्यायचंय. कारण मराठी इंग्रजी तुम्ही जर आता करत असाल ना तर तुमची मुख्य परीक्षा सिलेबस पण आवाक्यामध्ये येतो, तो कव्हर होतो आणि पुढचं आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये. त्याचबरोबर आणखी चांगली गोष्ट काय आहे की पुढे मित्रांनो सरळ सेवेच्या आता काही महिन्यामध्ये सरळ सेवेच्या भरपूर साऱ्या जाहिराती सुद्धा आहेत. आणि तुम्ही जर मराठी इंग्रजी केली तर तुमची पुढची पेपरची पण तयारी होते मुख्य परीक्षेची. आणि तुमचे येणारे जे सरळ सेवा आहे, आता खूप साऱ्या सरळ सेवा पडून निघतात मराठी इंग्रजीची आवश्यकता, ते आपण तुम्ही देऊ शकता मला सांगायचंय. ठीक आहे. म्हणजे पहिली गोष्ट काय की तुम्ही ह्या पहिल्या 60 दिवसामध्ये पूर्णपणे पूर्व प्लस मुख्य असा अभ्यास करायचा आहे. आणि पुढचे राहिलेले जे 75 दिवस आहे, पुढचे राहिलेले जे 2.5 महिने आहे ते पूर्णपणे पूर्व परीक्षा करायची. तेव्हा मराठी इंग्रजी. समजलं का. बघा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की मग मराठी इंग्रजी कसं करायचं, त्यानंतर आपण जीएस कसं करायचं. जीएसची स्मार्ट स्ट्रॅटेजी जे यश मिळवण्यासाठी आवश्यक असते ती कशी आहे ते आपण पुढे बघणार आहे. पूर्वी आपण मराठी इंग्रजीसाठी थोडक्यामध्ये बघून घेऊ. बघा मराठीसाठी तुम्ही तुमच्याकडं मोरा वाळंबे सरांचं व्याकरणाचं पुस्तक आणि त्यांचं शब्दरत्नाचं पुस्तक आहे व्होकॅब्युलरी. तुम्ही हे 2 पुस्तक तुम्ही आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये कव्हर करून घ्या. समजते तुम्हाला. म्हणजे आपण ते 60 दिवसाचं नियोजन बघतोय, त्या 60 दिवसामध्ये तुमचं जीएस चालूच असणार आहे. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे पण मी पुढे तुम्हाला टाइम टेबल सांगणार आहे. जीएस बरोबर मराठी प्लस इंग्रजी हे दोन्ही तुम्हाला घ्यायचे. आणि तुम्हाला मी आता मराठी सांगतोय. हे 2 पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजे. हे स्टँडर्ड पुस्तक आहे आणि आयोग सुद्धा हे पुस्तक वापरतं. त्याला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला मी पुढे सांगतो. तर हे दोन्ही पुस्तकं तुम्ही आता चांगलं स्टडी करून घ्या. मस्त आहे. वाळंबे सरांचं व्याकरण, वाळंबे सरांचं शब्दरत्न हे तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर बघा इंग्लिश ग्रामरसाठी तुमच्याकडे कुठल्या तरी नोट्स असतील व त्याचबरोबर पालनसुरी सरांचं पुस्तक पण तुम्ही यूज करायला पाहिजे.
कारण पालनसुरी सरांच्या पुस्तकामधून डायरेक्ट प्रश्न कॉपी होतात, कॉमन एररचे सुद्धा प्रश्न कॉपी होतात. ठीक आहे. आता एक फक्त ग्रामरला एक टच देऊन ठेवा, ओरली ग्रामर करून ठेवा. त्याचबरोबर व्होकॅब्युलरीसाठी 3 पुस्तकं आहे, पालनसुरी, SP बक्षी आणि ब्लॅक बुक. तुम्ही म्हणाले 3 पुस्तकं करण्याची गरज आहे का? तर नाही. आपली व्होकॅब संजीवनी नावाची एक सिरीज आहे किंवा बुक सुद्धा आहे. त्यामध्ये आपण ह्या तिन्ही पुस्तकातला स्टँडर्ड कंटेंट एकत्र केलाय. बघा आपल्या मित्रांनो, ही जी व्होकॅब संजीवनी हा जो कोर्स होता, त्यामध्ये आता जे राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये 22 प्रश्नांपैकी 19 प्रश्न ॲज इट इज बघायला मिळतात इंग्लिश व्होकॅब्युलरीचे. जो त्या इंग्लिश व्होकॅब्युलरीला पोरांना मार्क्स भेटत नाही, त्यामध्ये 19 प्रश्न म्हणजे 38 मार्क्स ॲज इट इज हे पुराव्यासहित मी टाकलेलं आहे आणि त्यावरती व्हिडिओज पण बनवलेला आहे. ठीक आहे. येस, तुम्ही एक तर व्होकॅब संजीवनी कव्हर करून घेऊ शकता आतापासूनच वेळ आहे तर. दररोज एक एक लेक्चर बघायचं. 55 दिवसामध्ये तुमचे 55 लेक्चर आहे, सगळी 6000 व्होकॅब्युलरी तुमची पाठ होऊन जाते. एकदम स्टोरीच्या माध्यमातून सांगितलेले. ठीक आहे. येस, फाईन. आता बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की दिवसातला अभ्यास किती वेळ करायचा. बघा मित्रांनो, तुमचा दिवसामध्ये 10 ते 12 तास अभ्यास झाला पाहिजे. 10 ते 12 तास तेवढा वेळ मिळतो का? मित्रांनो, आरामामध्ये आपल्याला तेवढा वेळ मिळत असतो. बघा, माझं शेड्यूल तरी असं असायचं, सकाळी 7 वाजता सुरू व्हायचं तर रात्री 11 वाजेपर्यंत असायचं. आणि फार एकदम निवांत शेड्यूल बनवून सुद्धा मला 11 ते 12 तास अभ्यासाला वेळ. सकाळी 7 ते 9 पर्यंत तुम्ही लायब्ररीमध्ये असले पाहिजे. डॉट 7 वाजता पहिला स्लॉट आहे मित्रांनो. हा 2 तासाचा स्लॉट आहे. 2 तास 2 तास स्टडी केला, सकाळी सकाळी चांगला अभ्यास होतो आपला. त्यानंतर 9 ते 10 1 तास ब्रेक घ्या. 1 तासाची गरज नाहीये, अर्ध्या तासामध्ये तुम्ही चहा नाश्ता करून पुन्हा लायब्ररीमध्ये येऊ. परंतु तरी मी 1 तास देतोय, तुम्ही अर्धा तास केलं तरी चालेल. पुन्हा 10 ते 12 हे 2 तास तुमचा सेकंड स्लॉट झाला. 2 तास बरोबर. येस, आता बघा 12 ते 1 हा मी पुन्हा या ठिकाणी गॅप घेतलेला आहे जेवणासाठी, सपोज दुपारच्या. 1 ते 3 हा थर्ड स्लॉट झाला, यामध्ये पण 2 तास केला. त्यानंतर 3 ते 5 बघा 2 तासाचा मी गॅप दिला मित्रांनो या ठिकाणी. सपोज आपण म्हणूया की 2 तास तुम्ही आराम केला किंवा रेस्ट केली, थोडीशी दुपारी थोडंसं रेस्ट झाली की आपलं पुन्हा माइंड चांगला काम करतं. ठीक आहे ना. तर 2 तासाची गरज नाही, 1च तास सफिशियंट आहे, पण तरी आपण म्हणूया की 2 तास दिले आपण. पुन्हा तुम्ही जर 5 वाजता लायब्ररीत आले तर 5 ते 8 तुमचा हा 3 तासाचा स्लॉट कंप्लीट झाला पाहिजे. पुन्हा 8 ते 9 1 तास तुम्ही रात्रीचं जेवणाची सुट्टी घेतली आणि 9 ते 11 हा तुम्हाला 2 तासाचा झाला पाहिजे. बघा 11 तास 11 तास तुमचे एकदम. इथं मी 2 तासाचा ब्रेक घेतलाय, आराम केलाय, 1 तास जेवणाला दिलाय, 1 तास नाश्त्याला दिलाय, 1 तास रात्री, एवढा मी गॅप घेतलाय तरी सुद्धा माझे 11 तास अभ्यास होतो. फार निवांत शेड्यूल असून सुद्धा. आणि तुम्ही जर दुपारचा इथे 1 तास कमी केला, नाश्त्याला अर्धा तास कमी केला, आणखी 1-1.5 तास म्हणजे तुमचा 11 ते 12 तास मित्रांनो अभ्यास झालाच पाहिजे. बरं, तुम्हाला 10 ते 12 दरम्यान सांगितलं ते तुमचं ॲव्हरेज 11 तास अभ्यास झाला पाहिजे. आणि हे लागतं बरं का मित्रांनो, कारण तेवढ्या रिव्हिजन त्या पुस्तकाला झाल्या पाहिजे. आता GSचा स्टडी कसं करायचा हे मी तुम्हाला सांगतो. मला पहिलं तर सांगितलं, पहिलं 60 दिवसाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे. बघा या 60 दिवसामध्ये सपोज तुमच्याकडे 11 तास आहे, समजलं. आता सिलेबस पुढे तुम्हाला सांगून घेतो. बघा पूर्व परीक्षेचा सिलेबस तुम्हाला माहिती आहे की 100 प्रश्न असतात. त्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. मित्रांनो फरक काय होतो माहिती आहे का? आपण जर म्हणजे तुम्ही जो पेपर पाठीमागचा दिला असेल तो पेपर घेऊन आता काढा आणि आपल्या काय चुका झाल्या हे आठवा. कारण जर तुमच्या मागच्या पेपरमध्ये ज्या चुका झाल्या जर तुम्हाला आत्ता कळाल्या तर तुम्ही पुढच्या पेपरमध्ये त्या टाळू शकतात किंवा आत्तापासून त्या इम्प्रूव्ह करू शकतात. समजते. बघा आपले विद्यार्थी मित्र काय करतात की ह्या GSचा चांगला अभ्यास करतात, परंतु त्यांना फटका पडतो चालू घडामोडी आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्या 2 घटकावर. अरे प्रॅक्टिकल गोष्ट सांगते बरं तुम्हाला. कारण इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, विज्ञान, काही लोकांना विज्ञान पण अवघड जातो. ठीक आहे. ह्या विषयामध्ये आपण चांगला अभ्यास करतो, आपण वेळ पण देतो, आपल्याला त्यात मार्क्स मिळतो. पण मुलांच्या मेरिटमध्ये पूर्व परीक्षेच्या कट ऑफ मध्ये फरक कुठे पडतो माहिती आहे का?
फरक पडतो हा चालू घडामोडी आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषया. आपण चालू घडामोडी डायरेक्ट पेपर आला की 1-2 महिने अगोदर घेतो, त्याला वेळ देत नाही. अंकगणित आणि बुद्धिमत्तेबाबतीत आपल्या मनात फार भीती असते. तर ह्या भीतीला मला आत्ताच काढावं लागेल. कारण अंकगणित आणि बुद्धिमत्तेला पूर्वपरीक्षेला 20 प्रश्न. किती प्रश्न? 20 प्रश्न. 100 प्रश्नापैकी 20% वेटेज तुम्हाला गणिताला आहे आणि चालू घडामोडीला सुद्धा तुम्हाला एवढंच वेटेज आहे. हे 20 प्रश्न तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा 20 ते 22 प्रश्न आहे. म्हणजे टोटल 40 प्रश्न तुमचे. म्हणजे तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमत्ता जर आता चांगलं केलं तर तुमचं पूर्व परीक्षेला पण चांगलं होतं आणि मुख्यला पण चांगलं होतं. कारण फरक इथे जाणवतो बरं का रे. कारण काही लोकांना 3-4 मार्क पडतात गणितामध्ये, काही लोकांना 14-15 मार्क्स पडतात. बघा 10 ते 11 मार्काचा फरक तयार झाला. आणि इथंच फरक पडतो मेरिटमध्ये. ज्यांना गणितामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये चांगले मार्क्स मिळतात ते मेरिटमध्ये असतात. सेम त्यांना मुख्य परीक्षेमध्ये पण चांगले मार्क्स. समजलं का तुम्हाला? म्हणजे ह्या जीएसचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. परंतु त्याबरोबर तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग 1 तास तुमचं डेली असलं पाहिजे. आजपासून तर पूर्व परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत. समजलं का? त्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नको. बरं तुम्ही गणितामध्ये कुठल्याही लेवलला असा, तुमचं चांगलं असो किंवा वीक असो, तरी तुम्ही आजपासून डेली मिनिमम 1 बरं का, मिनिमम 1 ते 2 तास. ज्यांचं गणित थोडंसं चांगलं आहे त्यांनी 1 तास द्या, ज्यांचं जास्त चांगलं नाहीये ते 2 तास द्या. 1 ते 2 तास डेली गणिताची प्रॅक्टिस करा. येस. आणि ही प्रॅक्टिस कशी करायची बघा. बघा कुठलाही विषय असू द्या, सपोज की तुमचा पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, प्रत्येक विषय आता सध्याला 8 दिवस तुमचा झाला पाहिजे. बघा इथे मी घेतलाय की 1 तास तुमचा मॅथ्स रिझनिंग डेली घ्यायचा, 1 तास तुमचा करंट अफेअर्स हा डेली घ्या. लिहून घ्या बरं का, फार महत्वाची गोष्ट. करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंग तुमचं डेली असलं पाहिजे परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत. आणि पहिले 60 दिवस तुमचं 2 तास मराठी घ्या आणि 2 तास इंग्लिश घ्या. 4 तास, 4 ते 5 तास तुम्ही तुमच्या मुख्य परीक्षेला द्या. राहिलेले जे 4 ते 5 तास आहे त्यामध्ये एक जीएसचा विषय घ्या. एक जीएसचा विषय घ्यायचा. कुठला पण हे जे विषय राहिले 5 विषय, कारण सगळे तुमचे 8-7 विषय आहे. त्यापैकी तुमचं करंट अफेअर आणि मॅथ्स तुम्ही डेली घेताय, ते तुमचे कव्हर होईल डेलीमध्ये. राहिले 5 विषय. आता हे 5 विषय तुमचे प्रत्येक 8 दिवसामध्ये तुमचा विषय झाला पाहिजे. 8 ते 10 दिवस. हे लोकांना जास्त वेळ लागू शकतो, काही अडचण नाही. कारण जर तुम्ही 4 ते 5 तास करताय तर ते मोर दॅन सफिशियंट आहे. बघा साईडला तुमच्याकडे PYQचा सेट असला पाहिजे. कसला? PYQचा सेट. आता आपण ब्लंडर काय करतो बघा बरं का. आपण सपोज पॉलिटीचा टॉपिक सोडवला, राज्यपाल टॉपिक वाचला की आपण त्याचे PYQ सोडवतो. सपोज गणित तुम्ही तिकडेवारे टॉपिक सोडवला, लगेच तुम्ही सगळे PYQ सोडवतात एकाच दिवसामध्ये. टॉपिक सोडवला की PYQ. मित्रांनो टॉपिक PYQ हा जो कन्सेप्ट आहे ना, तो फक्त पहिल्या 2 रीडिंग पुरता असला पाहिजे. पहिल्या 2 रीडिंग पुरता. कारण काय ना की सपोज तुम्ही आत्ताच ऍडजेक्टिव्ह हा टॉपिक अभ्यास केला, ऍडजेक्टिव्ह, आणि तुम्ही त्यातले सगळे PYQ सोडून घेतले, तुमचे सगळे प्रश्न बरोबर येणार आहे. कारण नामाच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह असतं आणि तुम्ही बरोबर कराल. पण जेव्हा मिक्स प्रश्न येतात ना रे, आयोगाचे प्रश्न असे असतात का टॉपिक नुसार प्रश्नपत्रिकेमध्ये? नाही, तसं नसतं. आपले मिक्स प्रश्न असतात. आपल्याला सवय सुद्धा मिक्स प्रश्नांची लागली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर PYQ सोडवायचे कसे मग? तुमच्याकडे PYQ साठी कुठलंही पुस्तक असेल काय हरकत नाही. बघा दररोज तुमचे 5 टॉपिक मिक्स PYQ सोडवायचे. मिक्स सपोज 1, 2, 4 आणि हे 5 टॉपिक आहे. सपोज आपण म्हणूया की पॉलिटीचे 5 टॉपिक आहे. सपोज पहिला टॉपिक आहे तुमचा, आपण म्हणूया की राज्यघटना, ठीक आहे. दुसरा आहे सपोज राज्य विधिमंडळ. तिसरा आहे संसद, राज्यपाल, सॉरी राष्ट्रपती अगोदर नंतर राज्यपाल, राष्ट्रपती आणि नंतर राज्यपाल. आता पहिले 2 रीडिंग करताना तुम्ही टॉपिक झाला की मग PYQ सोडवा. परंतु त्याच्या पुढची रीडिंग काय करायचं?
आता हे फक्त मी पॉलिटीचं एक्झाम्पल देतो तुम्हाला, सगळ्या विषयासाठी लागू होतं बरं का सेम. सगळ्या विषयासाठी काय करायचं की सपोज तुम्ही दिवसातले 50 PYQ सोडवताय, तर राज्यघटनेचे आज 10 सोडवायचे, लगेच राज्य विधिमंडळाचे 10, 10, राष्ट्रपतीचे 10 आणि राज्यपालाचे 10. हे प्रत्येक विषयाचे 5 टॉपिक घेतले, 10 सोडवले. उद्या राज्यघटनेचे पुढचे 10 सोडवायचे, परवा पुढचे 10, पुढचे 10. म्हणजे सपोज राज्यघटनेवरती 100 प्रश्न असतील, तर राज्यघटना हा टॉपिक तुमचा 10 दिवस चालणार आहे. काय करता मग? सेम गणितामध्ये मित्रांनो, सेम इतिहास, भूगोल, विज्ञान सगळ्या विषयामध्ये सेमच करायचं. मिक्स सोडवायचं. कारण काय होतं ना, की मग जर 10 दिवस तुमचे जे PYQ सारखे डोळ्याखालून चाललेत, तर तो टॉपिक मध्ये आणखी क्लॅरिटी येते. तो टॉपिक आपला इम्प्रूव्ह होतो किंवा जास्तीत जास्त लक्षात राहतं. समजा गणिताचे 5 टॉपिक आहे आणि तुम्ही सपोज शेकडेवारी टॉपिक आहे, दररोज 10, 5 प्रश्न सोडवताय किंवा 10 सोडवताय. शेकडेवारी हा टॉपिक तुमचा 6 ते 7 दिवस, 10 दिवस कंटिन्युअसली रिव्हिजन मध्ये चालू असतो फ्लोमध्ये. आणि एवढी जबरदस्त क्लॅरिटी येते ना मित्रांनो, की तुम्ही मला सांगाल की त्याचा रिझल्ट कसा येतो. बघा मित्रांनो, एक तुम्हाला मी फार महत्त्वाचा घटक सांगणार आहे, की हे जे आपल्याला सांगितलं जातं, की स्मार्ट स्ट्रॅटेजी कुठली असली पाहिजे. मित्रांनो, ती स्ट्रॅटेजी आहे रिव्हिजनची. आपण कमी पडतो रिव्हिजनला आणि तुम्ही पण बघत असाल, की तुम्ही एक-एक पुस्तक घेता. सपोज तुम्ही इतिहासाचं पुस्तक घेतलं, ते संपवून दिलं, नंतर भूगोल घेतलं, विज्ञान घेतलं, अर्थशास्त्र घेतलं. असं करत-करत तुम्ही तुमचे 2 महिन्यामध्ये 2-2.5 महिने लागतात विषय सगळे संपवायला. 2 महिने तर लागतात. 1.5-2 महिने. नंतर तुम्ही जेव्हा पहिल्या पुस्तकाकडे येतात इतिहासाकडं, त्यातलं रिव्हिजन नाही ना रे. त्यामुळे पूर्ण डेटा ऑलमोस्ट 99% डेटा डोक्यातून उडालेला असतो. मग परीक्षेमध्ये आठवत नाही किंवा 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन होतं. हे का होतं माहिती का रे, की रिव्हिजन नसतात. मग तुम्ही म्हणाल, की "सर मग रिव्हिजन करायचे तरी कशा?" बघा मित्रांनो, तुमच्या आठवड्यामध्ये 4 रिव्हिजन झाले पाहिजे. किती? फार महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का. बघा, सपोज तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की GS पहिले 60 दिवस तुम्हाला काय करायचं आहे? पहिले 60 दिवस 2-2 तास मराठी, इंग्रजी, 1 तास गणित आणि बुद्धिमत्ता, प्लस करंट अफेअर आणि 4 ते 5 तास तुम्हाला GS ला द्यायचे आहे. सपोज तुम्ही GS ला किती देताय? 4 ते 5 तास देताय. तर सकाळी 4 तास तुम्ही चांगलं व्यवस्थित डिटेलमध्ये रीडिंग करून घ्यायचं. रीडिंग करताना तुम्ही हायलाइट केलेलं असतं महत्त्वाचं घटक, अंडरलाईन करतो आपण किंवा हायलाइट करतो. एकदम व्यवस्थित वाचला. आता संध्याकाळचा 1 तास, की 4 तास तुम्ही सकाळी वाचलं, संध्याकाळी 1 तास तुम्ही सकाळी 4 तास जे वाचलंय ते पटापट बघून घ्या. हायलाइट केलेलं बरं का. समजतंय का? म्हणजे तुम्ही सकाळी 4 तास वाचलं, पुन्हा तेच 1 तास संध्याकाळी पटापट अंडरलाईन केलेलं महत्त्वाचं पटापट बघून घेतलं. एका दिवसामध्ये तुमचे किती रिव्हिजन झाले रे? 2 रिव्हिजन झाले. आता पुढच्या दिवशी पुढचं वाचण्याच्या अगोदर सपोज तुम्ही ह्या 4 ते 5 तासामध्ये काल 30 पानं वाचली. उद्या पुढचं वाचण्याच्या अगोदर हे जे काल जे वाचलंय ना 4 ते 5 तास किंवा 30 पानं, हे पटापट पहिल्या 30 मिनिटांमध्ये किंवा 40 मिनिटांमध्ये पटापट बघून घ्यायचं काल जे वाचलेलं. जास्त वेळ नाही लागत रे. एका पानावर हार्डली 8 ते 9 लाईन असतात किंवा शब्द असतात. ते महत्त्वाचे असतात. ते पटापट बघून घ्यायचे. म्हणजे तुमचं 2 दिवसामध्ये हे तिसरी एक रिव्हिजन झाली. तुमच्या 3 रिव्हिजन झाल्या. मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी आठवड्याचे 6 दिवस करा. 6 दिवस करायची आणि आठवड्याच्या 7व्या दिवशी जर रविवारी किंवा एखाद्या दिवशी नवीन काहीही करायचं नाही. 6 दिवस तुम्ही जे वाचलंय आठवड्याच्या 7व्या दिवशी म्हणजे रविवारी जे 6 दिवस वाचले तेच पुन्हा एकदा रिवाइज करून घ्यायचं. हे तुमच्या आठवडाभरामध्ये मित्रांनो 4 रिव्हिजन होऊन जातात. आणि तुम्ही मला सांगा, जर तो एखादे कंटेंट आहे, एखादा डेटा आहे, फॅक्ट्स आहे, कारण कंबाईनच्या परीक्षेमध्ये भरपूर सारा डेटा आहे किंवा फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. जर तुम्ही 4 दिवस 4 वेळा डोळ्याखालून घालत आहे आठवड्यामध्ये, तर मग ते तुमचं पाठच होऊन जाईल. ते पाठ झालं की काय राहत नाही मग पुढचं आठवड्याचं पण तुमचं पाठ होणार, ते पुढचं आठवडा सगळं पाठ होणार. असं करत करत तुमचं सगळं पाठ होतं. आणि हे वाचताना साईडला एक पेपर ठेवायचा. एक जास्त तुम्हाला सांगितलं नोट्स काढा, असं करा. मित्रांनो, नोट्सच्या भानगडीत पडायचं नाही जास्त. कारण पुस्तकामध्ये ऑलरेडी आपण महत्त्वाचं अंडरलाईन करून ठेवलं. आपल्याला पुस्तक उघडलं की लगेच कळतं अंडरलाईन काय केलेलं आहे. पुन्हा पुस्तक दुसऱ्या कागदावर लिहून काढणं म्हणजे मूर्खपणा आहे. तुम्ही नोट्स म्हणजे पार पानाची पानं भरवतात. त्याच्या भानगडीत पडायचं नाही. फक्त काय करायचं, एकदम मायक्रो नोट्स तुम्हाला म्हणता येईल की मायक्रो नोट्स तुम्ही काढू शकता, की दिवसभरात सपोज मी ती 40-30 पानं वाचली आहे. त्यातले जे मला सोपं किंवा मीडियम माझ्या लक्षात राहतंय,
आणि जे अवघड वाटतं फारच 1857 मध्ये लोक असतील, कदा उठाव असतील, कदा कामगारांचा आंदोलन असेल, त्यामध्ये कोणती लोक होती, लोकांची नावं असतील, तर ते पॉइंट तुम्ही फक्त काढून ठेवायचे एकदम शब्दामध्येच. आपण म्हणूया की दिवसभरात तुम्ही जे वाचलं त्याचं एक पान भर तुम्ही महत्वाचे फॅक्ट्स लिहून काढले. हा कागद तुम्ही खिशातच ठेवायचा. चहाला गेले कागद वाचायचा, नाश्त्याला गेले कागद वाचायचा, दुपारी जेवायला गेले कागद खिशातून काढून वाचायचा, रात्री जेवायला गेले वाचायचा. म्हणजे मित्रांनो हा जो कागद तुमचा दिवसातून 5 ते 6 वेळा पुन्हा वाचून झाला. हा डेस्क वरती आले की पुन्हा पण वाचून काढायचा. जास्त वेळ नाही लागत. एक पान वाचायला किती वेळ लागेल तुम्हाला? हार्डली 2-3 मिनिटं. पण मित्रांनो दिवसभरामध्ये तुम्ही हे जे अवघड होतं ते पण 5-6 वेळा वाचलं, ते पण तुमचं पाठ होऊन गेलं. असंच उद्या पण तुम्ही असंच केलं तर उद्याचं पण तुमचं पाठ होईल, परवाचं पण पाठ होईल. असं करत-करत मित्रांनो भला मोठा डोंगरासारखा वाढणारा सिलेबस पाठ झालेला. आणि आपल्याला जास्तीत जास्त मिनिमम रिसोर्सेस वापरायचे. खूप सारे पुस्तकं वापरायचे नाही. प्रत्येक विषयाला एक स्टँडर्ड पुस्तक आहे. ते स्टँडर्ड पुस्तकं तुम्हाला माहीत असेल, तुम्ही ते घेतलेलंही असेल, त्याकडे मी वेळ देत नाही. परंतु ते एकच पुस्तक तुमचं पाठ झालं पाहिजे, डेटा सगळा लक्षात राहिला पाहिजे. समजलं का रे? ही 4 रिव्हिजन मित्रांनो तुम्हाला कोणीही सांगत नाही बरं का. आणि ही फॉलो करणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही एक आठवडाभर फॉलो करून बघा. किती? फक्त आठवडाभर 4 रिव्हिजन. तुम्ही मला सांगा, की मला मेसेज करून सांगा, की तुम्हाला कसं वाटतंय? मला स्वतः जाणवेल, की यार हे फार माझ्या लक्षात राहायला लागलंय आणि माझं कॉन्फिडन्स पण वाढतोय. माझा स्टडी प्रॉडक्टिव्ह होतंय. मित्रांनो, आपलं हे जे पॅशन इंग्लिश स्टडी टेलिग्राम आहे. तुम्ही सर्च करा किंवा खाली मी लिंक पण टाकली आहे. त्यावरती मला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, कुठलीही समस्या असेल, तर तुम्ही मला ह्या चॅनल जॉइन करून त्यावरून तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे? बघा, हे झालं पहिलं 60 दिवसांचं शेड्यूल. म्हणजे पहिले 2 महिने तुम्हाला मराठी, इंग्रजी प्लस जी-एस, मॅथ्स डेली घ्यायचं, करंट अफेअर डेली घ्यायचं, असं शेड्यूल तुमचं असलं पाहिजे. ते फॉलो करायचं. आता राहिलेले पुढचे 75 दिवस म्हणजे परीक्षेचे शेवटचे 2.5 महिने. मुख्य परीक्षेचा काही अभ्यास करायचा नाही. पूर्णपणे पूर्व परीक्षेचा. बघा, आता पुढचे 75 दिवसाचं तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे? सेम मराठी करंट अफेअरला 1 तास, गणित आणि बुद्धिमत्तेला 1-2 तास आणि मग आता आपण पहिले 60 दिवस एक जी-एस घेतला. आता पुढचे 75 दिवस आपल्याला 2 जी-एसचे विषय घ्यायचे. किती? 2 जी-एस कुठले पण घ्या तुम्ही. त्याची रिव्हिजन पण सेम करायची बरं का रे, की आठवड्यातून 4 रिव्हिजन झाल्या पाहिजे. तर तुम्ही विचार करता की तुमच्या किती रिव्हिजन होतील परीक्षेत? हे म्हणजे असं म्हटलं जातं, की तुमचं जे पुस्तक आहे ना, ते काळं झालं पाहिजे वाचून-वाचून. आताचे तसे त्याला उमटले पाहिजे. तेव्हाच म्हणता येईल, की तुमचा अभ्यास चांगला झालाय आणि यू आर प्रिपेअर्ड फॉर युअर एक्झाम. समजले का? पुढचे 75 दिवस तुम्हाला पूर्णपणे प्रिलिम करायचं आहे आणि यामध्ये प्रिलिम करत-करत तुम्हाला आयोगाचे पी-वाय-क्यूच्या प्रश्नपत्रिका सुद्धा समोर ठेवायच्या. डायरेक्ट प्रश्नपत्रिका सोडवायच्या. आपण नंतर बघूया, की शेवटचे 75 दिवस कसं करायचं. पण सध्याला तरी तुम्ही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे? पुढच्या 75 दिवसाचं रिव्हिजन. बघा, हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. हे मी आत्ता तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का? कारण तुम्हाला परीक्षेमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं, की आपलं काहीतरी चुकतंय. ते कित्येक लोकांचा तर अभ्यास झालेला असतो, अभ्यास चांगला होतो, पण परीक्षेमध्ये चांगले मार्क्स भेटत काय मिळत नाही? कारण परीक्षेमध्ये गेलो, की एकदम घाम फुटतो किंवा भीती वाटायला लागते. सोपे-सोपे प्रश्न पण आपण चुकतो. कित्येक लोकांच्या 3-4 प्रश्नांच्या सिली मिस्टेक होतात. चुकीच्या ठिकाणी गोल केलं काय. मित्रांनो, तुमच्या परीक्षेमध्ये हा जो 1 तास आहे, तो फार शांततेत किंवा फार पीसफुल जाणं गरजेचं आहे. तुमचं माइंड पीसफुल किंवा स्टेबल असलं पाहिजे. स्टेबल म्हणजे शांत असलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं बघा, सपोज एखादं नदीचं पाणी आहे आणि ते गढूळ पाणी झालं, एकदम चिखलाचं पाणी झालं. आपण वरून बघितलं तर आपल्याला काहीच दिसत नाही. कारण ते पाणी अनस्टेबल झालंय, गढूळ झालंय. परंतु तेच पाणी जर नितळ झालं, एकदम स्टेबल झालं, तर मित्रांनो तुम्हाला वरून बघितलं खालचे दगडं, खालचे मासे सगळे दिसतात. मित्रांनो, आपल्या परीक्षेचं पण तसंच असतं. तुमचं माइंड परीक्षेमध्ये जर स्टेबल असेल, तर तुम्हाला परीक्षेमध्ये वाचलेलं सगळं आठवतं. सोपे प्रश्न पण आठवतात आणि अवघड प्रश्न पण आपले सुटायला लागतात. कारण आपलं माइंड स्टेबल असतं. कित्येक लोकांना हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तुमच्यासाठी आजपासून मी सांगतोय, की तुम्ही दररोज योगा आणि मेडिटेशन करा. अर्धा तास तरी करा. तुम्हाला वाटेल, की अर्धा तास आपला वाया जातोय, पण हा अर्धा तास
फार इफेक्टिव्ह असणार आहे. कारण जर तुम्ही डेली योगा आणि मेडिटेशन करताय ना, तर तुमचा अभ्यासामध्ये फोकस वाढेल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. चांगला पहिला बेनिफिट हा मिळेल तुम्हाला. त्यात म्हणजे कमी वेळात चांगला अभ्यास व्हायला लागेल. दुसरा बेनिफिट तुमचं परीक्षेमध्ये माइंड फार स्टेबल होईल. कारण माझं सुद्धा माइंड फार अनस्टेबल होतं एकेकाळी 5 ते 6 वर्षापूर्वी. एकदम चलबिचल व्हायचं मन. काही एकदम भीती सुटायची किंवा भीती वाटायची, थरथर काप व्हायचा. परंतु मी भरपूर सारे मेडिटेशनचे कोर्स केले. डेली मी अर्धा पाऊण तास मेडिटेशन करायचो आणि फार चांगला फायदा मिळतो त्याने. या गोष्टी हे तुम्हाला कोणी बोलणार नाही. सगळे तुम्हाला सांगतील, की पुस्तकं वाचा, असं करा, तसं करा. परंतु ही सुद्धा आपल्या पोस्ट मिळवण्यामध्ये फार महत्त्वाचे घटक आहे. आजपासून तुमचा अर्धा तास डेली ह्या घटकाला गेला पाहिजे. समजलं का तुम्हाला? येस. त्याच्यानंतर शेवटचे 75 दिवस मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगेलच, की 20 दिवसामध्ये एक रिव्हिजन, पुढचे 20 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये एक रिव्हिजन, 10 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये 3 म्हणजे पुढचे 75 दिवसामध्ये तुमच्या ह्या 6 रिव्हिजन झाल्या पाहिजे. हे कसं 20 दिवसाचे म्हणजे 8 दिवसाला एक विषय, 8 दिवसाला एक विषय, 4 दिवसाला दुसरा विषय आणि हे मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगू शेवटचे 75 दिवस कसं करायचं. तेव्हा तुमचं शेड्यूल असं असलं पाहिजे, की त्या रिव्हिजन कशा असल्या पाहिजे 75 दिवसाच्या स्ट्रॅटेजी. मित्रांनो, की कित्येक लोकं कदाचित हे लेक्चर ऐकतील आणि सोडून पण देतील. परंतु ज्या लोकांना खरंच यश मिळवायचं आहे, ती लोकं मात्र आजपासूनच एकदम जोमाने अभ्यास करायला लागतील. आणि कुठलाही दिवस खंड पडू देऊ नका. मित्रांनो, हा जो बघा तुमचा स्टडी टेबल आणि तुम्ही, हा जो तुमचा डेस्क आहे ना मित्रांनो, त्याच्याशी नेहमी प्रामाणिक राहा बरं का. कारण फार मोठी ताकद आहे या डेस्कमध्ये. तुमच्या आयुष्याच्या हा जर 3 फुटाचा डेस्क असेल ना, ह्या 3 फुटाच्या डेस्कमध्ये त्या 3 पिढ्या बदलण्याची क्षमता आहे मित्रांनो. त्यामुळं फार जास्त बोलत नाहीये. परंतु ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली, पहिली गोष्ट सातत्य ठेवायचं. पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत 10 ते 12 तास अभ्यास असला पाहिजे. कुठलाही खंड पडता कामा नये. दुसरी गोष्ट स्मार्ट स्ट्रॅटेजी. तुम्हाला सांगितले की 4 रिव्हिजन कशा करायच्या, पी-वाय-क्यूचं रिव्हिजन कसं करायचं आणि तिसरी गोष्ट की 2 स्लॉट पाडले आपण. सुरुवातीचे 2 महिने 60 दिवस मराठी, इंग्रजी करायचं. इंग्रजीसाठी तुम्हाला सांगितलं व्होकॅब्युलरी, व्होकॅब संजीवनी आहे आपली. ती तुम्ही लेक्चर म्हणजे मी तुम्हाला मला फार छान वाटते सांगायला, की मागच्या कंबाईनमध्ये 21 पैकी 19 प्रश्न लोकांचे बरोबर आले. राज्यसेवेमध्ये आत्ता 22 पैकी 19 प्रश्न बरोबर आले. आणि एकदा तुम्ही लेक्चर बघितलं व्होकॅब्युलरीचं 40 मिनिटाचं, की ती 100 व्होकॅब्युलरी तुमची पाठ होते एका लेक्चर. एकदम स्टोरीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. मित्रांनो, माझा फक्त एकच असतं, की आपल्या स्पर्धा परीक्षेतल्या गोरगरीब किंवा आपल्या विद्यार्थी मित्रांचं जास्तीत जास्त सिलेक्शन भेटायला पाहिजे. तुमचे जेव्हा कॉल येतात ना, की सर तुमच्यामुळं किंवा तुमच्या मार्गदर्शनामुळं, स्ट्रॅटेजीमुळं सक्सेस मिळालं. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही आणि काही नको मला. ठीक आहे ना. फक्त तुम्ही एकदा चांगला अभ्यास करा. कॉल करा, की पोस्ट मिळाली यापेक्षा दुसरा आनंद नाहीये. आणि ह्या प्रवासामध्ये मला नक्कीच त्या ज्या अडचणी असतील नक्कीच मी मदत करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला काहीही कुठलीही अडचण असली तर मला तुम्ही डायरेक्ट मेसेज करा. माझा तुम्हाला आयडी किंवा कॉन्टॅक्ट तुम्हाला माझ्या Telegramवरती मिळेल. ते आपलं Telegram चॅनल आहे पॅशन इंग्लिश स्टडी आणि ह्याच नावाने ॲपसुद्धा आहे. त्यावरती व्होकॅबचा कोर्स चालतो. या पॅशन इंग्लिश स्टडी तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकतो. त्यावरून तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. अभ्यासासंदर्भात तुम्हाला काही मदत लागली किंवा काही कन्सर्न असला तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. मला जसा वेळ भेटेल मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढं सांगेल की आता सोडायचं नाही, ठीक आहे ना? आणि पहिली गोष्ट अनवॉन्टेड व्हिडिओज किंवा वेगवेगळ्या असा आपलं मन डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी मोबाईलबद्दल तुम्हाला सांगितलं, त्यापासून दूर राहायचं. कारण आपल्याला प्रायोरिटी कळाली पाहिजे आपली, ठीक आहे ना? कारण आपण इथं टाईमपास करण्यासाठी नाही आलोय. आपल्याला पोस्ट मिळवायचे. नक्कीच मित्रांनो, मी या प्रवासामध्ये तुमच्यासोबत आहे. सगळ्यांनी नक्कीच आपल्या टेलिग्राम जॉइन करा. मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं YouTube सबस्क्राईब करा किंवा खाली कमेंट करा. पहिली गोष्ट म्हणजे कमेंट करून सांगा, की तुम्हाला कसं वाटतंय? हे लेक्चर किंवा कसं वाटलं म्हणजे मला सुद्धा तुमच्या आणखी प्रेरणा भेटेल. थँक सो मच मित्रांनो. सगळ्यांनी छान स्टडी करा. ऑल द बेस्ट. थँक